धन्यवाद। निष्ठावंत शिवसैनिक ठाकरे गटाचे म्हणून त्यांची ओळख आहे। कालच त्यांच्या माध्यमातून आपण खूप मोठा कार्यक्रम पाहिला। अगदी लाखाच्या संख्येने महिला वर्ग उपस्थित झाले होत्या कर्जत तालुक्यामध्ये। तीच नितीन नंदकुमार सावंत यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला। त्यानंतर मी विनंती करेल पंचांना की फक्त 2 मिनिटं आपण मॅच थांबवायची आहे आणि साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील। आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व 2024 30 जानेवारी ते 4 फेब्रुवारी असे 4 दिवस 6 दिवस आदिवासी प्रीमियर लीगचे रायगड जिल्ह्यातले कमीत कमी 25 संघ आणि 360 खेळाडू म्हणजे हा आदिवासी प्रीमियर लीग न असता विष्णूने ठेवलेलं एक मी तर बोलतो एक मेळावाच आहे आदिवासी समाजाचा। असा एवढा मोठा भव्य दिव्य आयोजन क्रिकेट सामने सगळंच भरवतात पण एक आयोजन कसं असावं एक उत्कृष्ट आयोजन या ठिकाणी बघितलं। सर्वच आदिवासी बांधवांना या प्रीमियर लीगच्या माध्यमातून शुभेच्छा देतो। जे संघ जिंकतील त्यांनाही शुभेच्छा, जे हारतील ते पुढच्या वेळी प्रयत्न करतील परत पुढच्या वर्षी प्रीमियर लीग चालूच असते। पुढच्या वर्षी त्यांना परत सहभाग घेऊन त्यांना परत जिंकण्याचा प्रयोग होईल। पण सहभाग हा प्रत्येक वेळी महत्त्वाचा असतो आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने आता क्रिकेटचे सामने आम्ही सगळी ठिकाणी बघायला जातो पण याच एवढ्या मोठ्या प्रमाणात जी गर्दी बघून मी येताना दिनेशला बोललो की आपण सामने बऱ्याच ठिकाणी जातो। या कांटोच्या तिसऱ्यांदा मी या 15 महिन्याभरात आलो पण एवढी प्रचंड गर्दी मी बघितली। विष्णू आणि त्याची पूर्ण टीम यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो। माझ्या सर्व आदिवासी बांधवांना मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय जय महाराष्ट्र।